नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. उद्घाटनानिमित्त आलेला आहात. कसं आहे? मला असं वाटतं की वसई विरारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जवळजवळ 24व्या कार्यालयाचं आज आम्ही इथे उद्घाटन केलेलं आहे. वसई विरारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागच्या काही वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद ही संपूर्ण वसई विरारमधील सर्व राजकीय पक्षांना कळेल. बीजेपी आणि शिवसेना यांची युती झालेली आहे, जाहीर झालेला आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये ते उतरलेलं आहेत. आपण बहुजन विकास आघाडीसोबत युती करणार होतात, तर कितपत चर्चा केलेली आहे? मला असं वाटतंय की मला भारतीय जनता पक्ष अतिशय हुशार पक्ष आहे. जिथे त्यांची स्वतःची ताकद आहे ना तिथे ते युती वगैरे करत नाही. ते ठाण्यात युती नाही करत आहेत, ते नवी मुंबईमध्ये युती नाही करत आहेत, पण वसई विरारमध्ये युती करत आहेत. याचा अर्थ त्यांची ताकद नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांची इथे काही युती आघाडी झाली तरी काही फरक पडणार आम्हाला नाही, एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो. भारतीय जनता पक्षाने इथे युती केली याचा अर्थ भारतीय जनता पक्ष इथे कमजोर आहे हे त्यांनी साध्य केलेलं आहे. बहुजन विकास आघाडीसोबत आपली युतीबाबत काही चर्चा झालेली आहे का? काय सकारात्मक? योग्य वेळेला सगळे योग्य निर्णय घेतले जातील. तुम्ही देखील जाहीर करू नका, निवडणुका काही जाहीर झालेल्या नाहीये, पण सर्व विरोधक एकत्र येऊन ताकदीने लढतील आणि वसई विरार महानगरपालिकेवर मला असं वाटतं की आघाडीचा झेंडा यावेळेला लागेल. महानगरपालिकेच्या प्रभाग रचना याद्या जाहीर झालेल्या आहेत. 80,000हून अधिक एक दुबार मतदार आढळून आलेले आहेत. तसं त्याच्याकडे मी तुम्हाला याला पर्याय एकमेव आहे, जे आता नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी पाहिलं. सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आम्ही निवडणूक न लढता अनेक लोकांनी पाळलो. आता यावेळेला आमच्या समोरच तुम्ही सगळे येणार आहात. सगळे दुबार तिबार डुप्लिकेट ओरिजिनल सगळ्यांना आमची सांगणं आहे ती चुकून पण मतदार केंद्रावर येऊ नका. जर आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या शिवसैनिकांच्या हाताला तुम्ही लागलात तर येताना तुम्ही तुमच्या पायावर याल, जाताना तुम्ही तुमच्या पायावर जाणार नाही. आज राधाकृष्ण विखे पाटील हे वसई विरार मध्ये आले होते. त्यांनी सांगितलं की वसई विरार महानगरपालिका जी आहे ती एक अगदी आपल्याला निवडून आणायची आहे. मला असं वाटत नाही तसं वसई विरार मधलं वातावरण नाहीये. तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला एकत्र पाहू नका. विधानसभेला लागलेल्या जॅकपॉट्स आहेत, ते जॅकपॉट परत परत लागत नाही. जॅकपॉट कधीतरी एकदाच लागतो. मला खात्रीने सांगतो की भारतीय जनता पक्षाचं पाणीपत महाराष्ट्र निर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा तसेच पापडी येथील समाजसेवक बाबू मिसा हेही पक्ष प्रवेश करत आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी आपल्या टीमसोबत स्टेजवरती यावं. बाबू मिसा दादांना म्हणतात ठाणे जिल्ह्यात बोला भाई बात में जाओ. आजच्या या जनसंपर्क कार्यालयाच्या शुभ दिवशी सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आणि आजच्या या शुभ दिवशी हा कार्यक्रम होतोय. त्या बाबासाहेबांना मी विनम्र अभिवादन करून तसेच ज्यांच्यामुळे वसई मुक्त झाली त्या आमच्या नरवीर शिवाजी आप्पांनाही मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमासाठी
आपल्या सर्वांचे लाडके आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्यातून एवढे मोठ्या पदावर पोचलेले म्हणजे जनसामान्य माणसांनी त्यांना या महाराष्ट्राचं नेते म्हणून आज मनामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहेत ते आमच्या सन्माननीय अविनाश जाधव साहेब, त्याचबरोबर आमचे शहर संघटक शहर अध्यक्ष प्रवीण भोईर, लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद मोरे आणि आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम आणि आज आपण सर्व एकत्र जमलो आहोत ते आपले या वसई शहराचे शहर संघटक सुरेश बळीराम जाधव. ठाकरे यांना वंदन करून बोलतो. आदरणीय व्यासपीठ जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं तर मला एक मान्य करावं लागेल की वसई विरारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद प्रचंड आहे. नालासोपारा इकडे त्याच्यानंतर विरार, प्रवीण भोईर असतील, प्रफुल्ल असतील, जयेंद्र असतील, या सगळ्या पट्ट्यामध्ये आपली ह्या भागात थोडं आपण संघटना बांधणीच्या बाबतीमध्ये कमजोर आहोत आणि म्हणून आम्ही इथे सुरेशची नेमणूक केली आणि सुरेश आल्यापासून या भागात मनसेची चांगली चहलपहल चालू झालेली आहे. लोक रोज पक्षप्रवेश करत आहेत आणि मी खात्रीने सांगतो की आज ह्या कार्यालयाचं ओपनिंग या पूर्वपट्टीमध्ये झालंय सुरेशच्या नेतृत्वात. पुढच्या काही वर्षात या पश्चिम पट्ट्यामध्ये जसं वसई विरार आणि नालासोपारामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे तशीच पक्षाची ताकद या भागात देखील तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. आणि सुरेश एक चांगला कार्यकर्ता आहे, उत्तम कार्यकर्ता आहे आणि तरुणांना संधी देणं हा सन्माननीय राजसाहेबांचा आदेशच आहे. त्यामुळे सुरेशला या भागात संधी दिली. आजही अनेक मुलांनी पक्षप्रवेश केलेला आहे. याच चिमाजी अप्पा मैदानात मला आठवते 2018ला मी एक राजसाहेबांची सभा घेतली होती. मला अनेकांनी सांगितलं होतं अरे इकडे काय कोण येणार नाही, एवढ्या लांब जाऊ नकोस वगैरे वगैरे. मला सन्माननीय राजसाहेबांवर पूर्ण विश्वास होता की जिथे सन्माननीय राजसाहेब येतील तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होईल आणि अशा प्रकारची गर्दी झाली, इतपत झाली की सन्माननीय राजसाहेब ज्या वेळेला येत होते त्यावेळेला अनेक लोक लोंढेच्या लोंढे पाठी जात होते. त्याचं कारण होतं बसायला जागा नव्हती. आणि याच्या पुढे देखील मी तुम्हाला खात्रीने सांगतो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची सुरुवात या चिमाजी अप्पा मैदानातूनच आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे आता जर साहेब इथे येणार असेल तर या पट्ट्यातल्या तुम्हाला सगळ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आपली ताकद उभी करावी लागेल. भारतीय जनता पक्षावरचा लोकांचा विश्वास वसई विरारमध्ये उडत चाललाय हे अनेक लोकांना मी भेटल्याच्या नंतर मला कळतंय. लोक सांगतायत रस्त्यांची परिस्थिती खराब आहे, पाणी नाही आहे, अनेक प्रश्न आहेत, अनधिकृत बांधकामांचा विषय आहे, जुन्या इमारती तोडल्या जात आहेत, लोक प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे ही सगळी लोक आपल्या सोबत उभे राहतील. फक्त ज्या वेळेला ही लोक आपल्याला आवाज देतील त्यावेळेला त्यांच्या सोबत उभं राहण्याचं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. येणारी निवडणूक ही ठाकरे बंधूंची असेल एवढं मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो. त्यामुळे कामाला लागा. आपण निवडणूक वसई विरारची निवडणूक ताकदीने लढतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या वेळेला जो कोणी महापौर होईल त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मोठा भाग असेल एवढं तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.